नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. यंदाच्या अर्थातच 2025 या वर्षातील शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी सोलापुरातील विजापूर रोड येथील शिवराज्य प्रतिष्ठानची नियोजन बैठक नुकतीच 16 जानेवारी रोजी इंजगिरी मठ येथे पार पडली. ही नियोजन बैठक सायंकाळी 7 वाजता घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये आगामी शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन याच्या नियोजनासाठी घेण्यात आली. तसंच या बैठकीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली. शिवराज्य प्रतिष्ठानमार्फत साजऱ्या करण्यात येणाऱ्या या शिवजयंती उत्सवामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव जवळकोटे यांनी या बैठकीमध्ये दिली. या प्रसंगी अमर पाटील, राज शिंदे, शिवाजी वाघमोडे, चेतन गायकवाड आदींची या बैठकीवेळी प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज हे युवकांचं प्रेरणास्थान असून त्यांच्या आदर्शवत कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं वैभव जवळकोटे या बैठकीमध्ये म्हणाले. तसंच यंदाच्या वर्षीच्या शिवराज्य प्रतिष्ठानमार्फत साजऱ्या करण्यात येणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करून ही निवड यादी यावेळी जाहीर करण्यात आली. यावर्षी शिवराज्य प्रतिष्ठानच्या शिवजयंती उत्सवासाठी अध्यक्ष म्हणून गणेश लोहार तर सचिव म्हणून रोहन कनकन यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून रितेश काटेवाल तर उपाध्यक्ष म्हणून शुभम गुरव तसंच राकेश निकंबे यांची निवड करण्यात आली. खजिनदार म्हणून दीप इंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा पद्धतीनं या नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे तसंच शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव जवळकोटे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.